एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधानसभा निवडणुकीमधील निकालाला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाणार आहे। वकील असीम सरोदे यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे। मतदान कुणाला गेलं हे जाणून घेण्याचा अधिकार आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। असीम सरोदे यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बघूया। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि मोठं बहुमत जे आहे ते महायुतीला पडलेलं आहे। मात्र या सगळ्या निकालावर आता चर्चा होऊ लागल्यात। विरोधी पक्षाकडून सुद्धा याचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत, ते सुद्धा कोर्टात जाणार आहेत। काय नेमकी त्यांची भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सरांशी बोलूया। सर, काय नेमकं वाटतंय तुम्हाला? तुम्ही कोर्टात काय सादर करणार आहात आणि कसं होईल हे पुढलं सगळं? हा संपूर्ण निर्णय जो आहे तो अनाकलनीय अशा स्वरूपाचा आहे। विजय होणं, कोणीतरी पराजित होणं हे निवडणुकीमध्ये अपरिहार्य असते, परंतु ज्या पद्धतीने विजय संपादन झालेला आहे, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे सेना असेल किंवा अजितदादा असेल, यांना ज्या भरघोस पद्धतीने मतं मिळालेली आहे तेवढे घाऊक मतं मिळतील असं कुणालाही वाटलेलं नव्हतं। आपण आता काय जनहित याचिका दाखल करणार का? त्या जे उमेदवार पराभूत आहेत त्यांचे आक्षेप घेऊन ही याचिका दाखल? नाही, सुरुवातीला काही जे उमेदवार आहेत त्यांच्यातर्फे याचिका दाखल करणार आहे आम्ही, आणि जे काही लोक आता याचं विश्लेषण करत आहेत, तर काही दिवसामध्ये तांत्रिक, यांत्रिक, इलेक्ट्रॉनिक या सगळ्या विषयाबद्दलचं विश्लेषणसुद्धा लोक करतील आणि ते पुढे येईल। 35 दिवस साधारणतः कालमर्यादा असते निवडणूक चॅलेंज करण्यासाठी, त्यामुळे तेवढ्या कालावधीमध्ये नक्कीच अनेक याचिका होतील आणि जर तांत्रिक बाजू व्यवस्थित कळली तर ती याचिका आम्ही सुद्धा करू, जनहित याचिका म्हणून आणि निवडणूक याचिका म्हणून सुद्धा। तर तसा विचार अनेक जण करत आहेत। हे होते असीम सरोदे। आणि मतदान करणं एवढाच अधिकार नाही, आपण दिलेलं मत हे कुणाला गेलं हे बघण्याचा सुद्धा मतदारांना अधिकार आहे आणि तो त्यांना मिळावा यासाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।